शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज पहाटे 5ला मी उठले होते, कारण की समर्थ मला स्कूलला पाठवायचं आहे. काल त्याची स्कूल बुडलेली होती, पण आज मला त्याला स्कूलला लवकर पाठवायचं होतं, त्यामुळे पहाटे 5ला उठले. किती सुंदर असं वातावरण आहे गावाकडे, इतकं छान प्रसन्न वाटत होतं. हाय, झाडावरती बघा ना, चिमण्या किती छान चिव चिव चिव, वेगळे वेगळे पक्षी. हे बघा, फुलाच्या झाडावर सुद्धा. तिकडं फिरंगी चिंच आहे, पूर्ण पिकले, लाल भडक झाले, पण वरती हे बघा सगळं लाल लाल दिसतंय ना, ते फिरंगी चिंच आहे. चिमण्याचं चिवचिव. फोनवर बोलत बसले, दुधाचं काय झालं, सगळं घरात दूर शेगडीवर तापायला ठेवलं होतं. बाहेरचं काम करत बसले तर पूर्ण बघून यायचा आणि दुधाचा कोसा आणि सगळे रूम भरून घरामध्ये धूर. नशीब घरामध्ये पेट घेतलं नाही आणि पळत येऊन शेगडी बंद केली. त्याचं स्कूल होतं तसं तर कालपासूनच चालू झालंय, पण आम्ही फिरायला गेल्यामुळे सुट्टी पडली. आज तो स्कूलला गेलाय आणि माझा सगळा स्वयंपाक झालाय. बटाट्याची भाजी, चपात्या, शेंगा चटणी बनवली मी, पण लाईट गेली. आणि हे बघा, चूल पेटवायची चिमण्याने काय केलं, मी याच्यामध्ये टाकलेलं, तर चिमण्याने येऊन याला उकरलंय. आता नवीन चूल आणली होती ना मी सेलमधून 150 रुपयाला, तर ते चूल पेटवली आज. तर छान असं दूध तापते बरं का ह्या चुलीवर. छान लागली चूल, मस्त पेटली. मस्त असं नवीन चुलीचं उद्घाटन. तर हे रात्रीचं दूध तापवलंय मी, आता सकाळचं ठेवलंय. तापली की बाळा दूध. हे बघा, मस्त अशी साय आले, छान दूध तापलं आज. 9:30 वाजले तर आत्ता उठलाय लाडूला, लाईट पण आली. तुम्हाला एक मजा दाखवते, फक्त बघा. लाडू काय करते ग लाडूली भाजी? शेंगा फुटते भाजीला. बरं काढा, चल तुला आंघोळ घालते. आंघोळ नाही केला तू लाडू? आंघोळ करते नाही? आत्ता उठले 9:30 वाजता. माझं चालू आहे कपडे धुते. इथं सावली आहे, एवढं ऊन नाही, 9:30 वाजलेत, आणि पटकन वाळू घालायचं म्हणजे परत उन्हाचं निवांत बसता येते. पाणी चाललंय खाली. चला, आजची छान अशी देवपूजा रांगोळी. काढू नको झाडूच्या, चल सरक तिकडं. इथं मी झाडू मारलंय आत्ता, इकडलं मारायचं चालू आहे. आपली सगळी कामं झाली की आम्ही झाडाखाली जाऊन बसतो. तर झाडाखाली पाणी दिलं होतं रात्री, तर छान असं मी खराट्यानं सगळा पाला गोळा करून घेते, कारण आम्ही आता 11-12 वाजता गेलो की 6-6:30 वाजेपर्यंत सगळेजण ह्या झाडाखालीच असतो. इतकं गार, छान, थंडगार, प्रसन्न, दिवसभरची उद्याचा चिवचिवाट आणि त्यानंतर खारुताई, गारगार हवा, वारं सुटलेलं ना, खरंच खूप इथं करमतं. त्यामुळे इथं स्वच्छ करून या ठिकाणी आम्ही दिवस घालवत असतो. मम्मी काय करतोय? झाडू मारते, आपल्याला इथं खेळायला, हा. जेवायचं, इथं झोपायचं. तुला आवडतं ना इथं खेळायला? हा. इंकला आपला आंबा. होते चालू. मोटर चालू केली, पूर्ण ओटा धुवून काढतोय आता. लाडू, ए लाडूची लुडबुड काय चालू आहे? केवढं बघून घेतलंय रे, उचलत नाही त्याला. हा टाक तिकडून, टाक टाक, जाते सगळं. पाईप थोडं कमी. अरे वर कशाला टाकलंय तेवढं?
5:05 उठलेली, सगळं कामं आवरून समर्थला स्कूलला पाठवलं. हाय लाडू, हाय तुले. तर आता मी या ठिकाणी भोपळ्याची भाजी बनवते. जिरे, मोहरे, लसूण, खोबरा आणि मोठे 4 टोमॅटो चिरून घेतलेत. छान असे तळून त्याची ग्रेव्ही बनवते. तिखट, मीठ, हळद सगळं टाकलंय, त्यामध्ये शिजवून घेतलेलं. आता भोपळा टाकूया. तर हळद मीठ टाकून भोपळा शिजवून घेतला होता. भुगण्यामध्ये काढून घेतली भाजी. तर छान अशी आता शिजवून घेऊया. तर बिन शेंगदाण्याच्या कुटाची भाजी बनवली बरं का मी, फक्त लसूण, खोबरा आणि टोमॅटोमध्ये. नाश्त्यामध्ये आहे मस्त असा रात्रीचा फोडणीचा भात, टोमॅटो आणि कांदा टाकून गरम केलेला. खूप यम्मी लागतं हे. खोबरी आंबा. काय बाळा, काय काढायचंय? खोबरी आंबा कुठं आहे? वर चढा, खोबरी आंबा काढा. मोटर बंद झाली का? का सोलरची लाईट आहे का? आला रे खोबरी आंबा. खाली पळ पळ, खाली बघून जा, चप्पल घातला नाही. दोन 3 काढा. दुसरा पडला. काय आणलं ग लाडूले? खोबडी आंबा. मला दे बर. खाली बघ, खाली बघ, खाली बघ, इकडे दे. अहो हे चिरला की. जा दुसरा आण जा. पप्पान दुसरा टाकलाय. खाली बघून जा, खाली बघून जा. चप्पल घातला नाही, बूट घातला नाही. नाही चिरलं. आणि इकडं तिसरा खोबरी आंबा. वाव वाव वाव. मला देशील का खोबरी आंबा? का भोपळ्याची भाजी, आंबा, भाकर आणि मसुरीची डाळ. बाहेर काम करत बसलं की घरातल्या कामाचं माझ्या लक्षातच राहिलं नाही. आज मला खवा बनवायचा होता. परत आज दूध गेलं, पूर्ण दूध जळून गेलं. खारोताई आणि कैकई बुलबुल किती जवळ आली बघा. लाडूले काय करते बाई माझे लाडू? जुजू मध्ये बसले. क्युटी. दादा स्कूलला गेलाय. झोका, शाडीचा झोका छान आहे ना? आवडला? घ्या, मस्त आहे. कस तरी टाइमपास. नाही बाळा, पावसात वारं सुटले. हवा हवा. पप्पा भूर गेले, दादा स्कूलला गेले, आत्या बसले टीव्ही बघत, आम्ही बसलोय झाडाखाली. क्यूटू काय करतो बा माझं? क्यूटू झोक्यामध्ये बसले. क्यूटू माझं. अहो आहा, झोपलं बाय, झोपलं. झोपा झोपा. काय खाते बाळा? खोबडे आंबा. जुजू मध्ये बसून खोबडे आंबा खावा खावा. नाही येत पाऊस. सकाळी 6:15 गेलेला, आता 7:15 आलेली करू. माझं मळ्यातल्या घरी उतरलं होतं 4 वाजता. 7:15 वाजलेत. बसले. चल बाळा, हिडगी पप्पाची कॅप घे. चल. संध्याकाळच्या जेवणात बनवते. सकाळच्या चपात्या आहेत, त्याचे तुकडे. तर तेलामध्ये जिरे, मोहरे, खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ टाकून फोडणी छान पाणी टाकून शिजवून घेतले. ह्यात आपल्या वाळलेल्या चपात्या.
मला असे तुकडे खरंच खूप आवडतात. हिरवी कैरी ताक दह्यासोबत खूप भारी लागतात. हे असे मोठे मोठे तुकडे टाकायचे. अशा पद्धतीनं छान खमंग शिजवून घ्यायचे. दही ताक किंवा हिरवा कैरीसोबत इतकं सुंदर लागते. आऊच, त्याला रिमोट दे ना. आज पप्पाने मोठं काम केलं आहे ना. तर ही समर्थचे कितवीचे काय आहेत आता? 4th क्लासचे बुक आहेत. कितीचे ही बुक माहिती आहे बाळा? 7,000 रुपयाची बुक आहे ती. 7,000 रुपये बुक, ॲक्टिव्हिटी बुक आणि नोटबुक वर्षभराच्या. फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर 7,000 रुपये. अभ्यास करायचा आता चांगलं मन लावून. काय करणार का? का नुसतं बुक आणा, 2 युनिफॉर्म घ्या, 2 शूज घ्या. रेग्युलर 2 युनिफॉर्म, हाऊसचा 1, 2 शूज, 4 सॉक्स, बॅगा, ट्युशनची फीस, अबॅकस, ऑलिम्पियाड. उचलते का तुला? नाही उचललं. अभ्यास करायचं मन लावून ना. असं टी व्ही नाही बघायची. ठेव आत नेऊन व्यवस्थित. पाणी द्यायचं चालू आहे संध्याकाळच्या वेळेला रोपाला. लसूण टोमॅटो. हा बघा कोणता पक्षी आहे. त्याचा व्हिडिओ करत होते तर उडून गेला. किती वाजलेत आता? 11:15 वाजलेत. मोटरी चालू आहेत म्हणून बाहेर थांबले.